पेरियार यांचे जर 5 गुण हं. मला आत्मसात करायचे असतील ओके. किंवा आणखीन कोणालाही इन जनरल आत्मसात करायचे असतील तर ते काय 5 गुण असतील? पहिला गुण म्हणजे निर्भीड असलं पाहिजे. जे तुमच्या आतमध्ये आहे, ते तुम्ही कुठल्याही फिल्टरशिवाय ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे, प्रभावीपणे मांडता आलं पाहिजे. हा एक चांगला गुण जो त्यांच्यात लहानपणापासून होता. दुसरा गुण मला सापडला त्यांच्यामध्ये म्हणजे एक उद्योजकाचा मुलगा, स्वतः एक उद्योजक, त्यांनी त्यांची जे काही जो काही बिझनेस होता तो एका मोठा उंचीवर नेऊन ठेवला होता त्यांनी. एकतर ते सामाजिक कार्यामध्ये पण ॲक्टिव्ह होते आणि बिझनेस पण करत होते. पण त्यांनी एक सीमा आखून घेतली होती. म्हणजे कशी, त्यांचा जो काही वार्षिक प्रॉफिट जो काय त्यांचा व्हायचा, ते ते 49 भागांमध्ये डिव्हाईड करायचे. बरं. 16, 16, 16 प्लस 1. 16 48 अधिक 1. तो जो 1 आहे ना, 49वा हिस्सा, तेवढाच फक्त मी सोशल ह्याच्यामध्ये म्हणजे दानधर्म जे काही असेल किंवा बाकीच्या ह्याच्यासाठी मी वापरेन. बाकीचा जो हे जे 3 हिस्से केलेले आहेत 16, 16, 16 ते एक माझं प्रॉफिट, एक माझ्या एम्प्लॉईमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचे आणि एक आहे ते फ्युचर एक्सपान्शनसाठी ते सेव्ह ठेवायचे. बरं. अशा प्रकारे एक शिस्त त्यांनी आखून घेतली होती ह्या गोष्टीसाठी. ते वाहिलेले नव्हते. आजकाल हेच होतं म्हणजे थोडंसं शरद तांदळे सर पण बोलतात की थोडासा म्हणजे पैसा आला की असं वाटतं मी पण पांढरा शर्ट घालावा, मी पण पॉलिटिक्स करावं. तर त्या प्रकारचं त्यांचं ते नव्हतं. म्हणजे एक आणि असंही काही नाही की म्हणजे एकदम बाबा हे असंच. ज्यावेळी 1905ला प्लेगची साथ आली होती रोडमध्ये, त्यावेळी अगदी तो हिशोब सगळा बाजूला ठेवून त्यांनी आपले जे काय जे काही त्यांच्याकडे सेव्हिंग वगैरे होती ते त्यांनी सोशल कामासाठी ओतली बऱ्यापैकी. तर हा एक दुसरा गुण सांगता येईल की बाबा व्यावहारिक असलं पाहिजे माणसाने. तिसरं सांगायचं म्हटलं तर आक्रमकता ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला त्यांच्यातली जाणवलेली. नुसतं हमारी मांगे पुरी करो म्हणणारे लोक तुम्ही बघितले असतील. एकच नारा असतो, हमारी मांगे पुरी करो. त्यांचा त्याच्या पुढचा एक स्टेप असायची, हमारी मांगे पुरी करो वरना. म्हणजे माझं हे काम करा, नाहीतर मी असं असं करेन. ही ज्यावेळी भीती समोरच्याला राहते त्यावेळी ते काम आणि त्यांनी करून दाखवलंय. माझी मागणी पूर्ण करा, नाहीतर मी तिरंगा जाळेन. आता त्याच्या आधी त्यांनी संविधान जाळलं होतं. त्यामुळे तो इतिहास माहिती होता की बाबा हा माणूस जे बोलतो ते करतोय. त्यांना ती मागणी मान्य करावी लागली. त्या प्रकारे म्हणजे थोडक्यात काय तर जर तुम्हाला बदल घडवायचा आहे तर तुमच्यामध्ये आक्रमकता पाहिजे. ती गोष्ट त्यांच्यातून शिकण्यासारखी आहे. माझ्या मते 3 झाले. ओके. चौथा असं एक सांगता येईल की अगदी कशाशीही भिडण्याची मानसिक तयारी असली पाहिजे जर तुम्हाला तुमचा उद्देश साध्य करायचा आहे तर. आता ह्याचं उदाहरण मला एक आठवतंय म्हणजे जे मला सांगणं महत्त्वाचं वाटतं इथं. 1949 सालची गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळी त्यांचं वय ऑलमोस्ट त्यांनी 70 पार केली होती आणि त्यांना आजार सुरू झाला होता, पोटात दुखणं वगैरे, हर्नियाचा त्रास. त्यांना असं वाटत होतं की मी आता जास्त काळ काही जगणार नाही आणि खूप अमाप संपत्ती त्यांच्याकडे होती. आता ह्या संपत्तीचं करायचं काय? त्यांना वारस नव्हता. त्यांची पहिली मुलगी लहान असतानाच वारली होती. पहिली पत्नी 1931च्या आसपास काहीतरी वारली होती. त्यांचा वारस म्हणून असं कोणी त्यांना नव्हतं. तर त्यांना मनी अम्माई जी त्यांची दुसरी पत्नी आपण म्हणतो, ती त्यांची सचिव म्हणून त्यावेळी काम करत होती. आणि ती एकदम म्हणजे व्यावहारिक, ज्ञानी, तमिळ भाषेवर कमांड असणारी, चांगली वक्ता होती ती, लेखिका होती. त्यांचा प्रकाशन व्यवसाय किंवा त्यांचं जे काय कलेक्शन आहे, भाषण असतील किंवा त्यांचे जे काही विचार असतील त्याचं सगळं ते ह्या सगळ्या कामांमध्ये ती ऍक्टिव्ह होती. त्यांना असं वाटायचं की हिनं माझा वारसा सांभाळावा, म्हणजे जे काय माझी संपत्ती असेल ती मी हिच्याकडे सोपवेन आणि तिनं सोशल वर्कसाठी त्याचा ते हे करेल. आणि ते त्याच्या आधी 5-6 वर्ष पब्लिकमध्ये असे बोलायचे की ही माझी वारसदार. आता वारसदार म्हटलं की बऱ्याच जण असं वाटतं, आता तुम्ही जर एखाद्याला वारसदार बोलताय तर तुमचा वारसा चालवणारा कोण असतो? मुलगा असते, मुलगी असते वगैरे. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला दत्तक घेतलं अशा प्रकारची एक असा एक मेसेज जातो. तर आणि त्यांना त्याच्यात पण आपत्ती नव्हती की ही माझी मुलगी म्हणून जर पुढे वारसा चालवत असेल. आणि त्याच्यातूनच ती त्यांची मुलगी ठरवली गेली आणि त्यांना ती आपत्ती पण नव्हती लोकांकडून, ही ह्यांची मुलगी आहे, मांडलेली मुलगी आहे, दत्तक मुलगी आहे वगैरे वगैरे. पण ज्यावेळी कृती करायची वेळ आली
तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या जो काही जुना हिंदू कायदा जो आहे त्याच्यामध्ये पित्याची संपत्ती मुलाला होती. मुलीला पित्याची संपत्तीमध्ये अधिकारच नव्हता. बरोबर. म्हणजे जरी मी म्हटलं की बाबा ही माझी दत्तक मुलगी किंवा ही अगदी सख्खी मुलगी म्हणून जरी मी प्रेझेंट करायचं ठरवलं तिला, तरी सुद्धा तिला संपत्तीचा अधिकारच नाही. माझ्या माघारी ती संपत्ती सरकार कायदेशीररित्या हिला मिळतच नाही. मग त्यांनी जरा कायदे साळायला सुरुवात केली. ते जे त्यांचे श्री राजगोपालचारी राजाजी आपण पहिले भारतरत्न, ते पण वकील होते. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली कायदेशीररित्या कशा प्रकारे हिला संपत्ती देता येऊ शकते. त्यांनी सहज असा बोलून टाकला. त्यांना असं वाटलं नव्हतं की हे त्या मार्गी जातील. ते म्हटले की जर तुम्हाला हिलाच तुमचा वारसदार जर बनवायचं झालं तर तुम्हाला हिच्याशी लग्न करावं लागेल. कारण पतीच्या निधनानंतर पत्नीला संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, पण वडिलांची संपत्ती मुलीला मिळवण्याचा अधिकार नाहीये अजून. ही कधीची गोष्ट 1949 ची, म्हणजे तो अधिकार आला 1956 ला की मुलीला वडिलांच्या संपत्तीतला अधिकार. त्यांनी फारसा वेळ नाही घालवला बरं का ह्या गोष्टीला. कारण त्यांना असं वाटत होतं की आता हे मी संपणार आहे, माझ्या नंतर हे असंच सगळं विस्कटून जाईल सगळं. त्यांनी लग्न केलं तिच्याशी त्या वयात. त्यांचं वय होतं 70 आणि जी त्यांची मांडलेली म्हणजे मणी अम्माई तिचं होतं 30 च्या आसपास, म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचं अंतर त्याच्या. बरोबर. आणि योगायोगाची गोष्ट अशी, हे लग्न झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने म्हणजे मणी अम्माई यांनी त्यांना इतक्या छानपणे सांभाळलं. 1949 ते 1973 वयाच्या 94व्या वर्षी त्यांची डेथ झाली. म्हणजे बरोबर. त्या म्हणजे ज्या आजारपणामुळे मी जाईन असं त्यांना वाटत होतं. अगदी तुम्ही फोटो पण पाहिले असतील, युरिन बॅग घालून ते फिरायचे. त्या पद्धतीने, म्हणजे त्या प्रकारची त्यांची ही असताना त्यांची पथ्य पाळणं म्हणा किंवा त्यांच्या वेळच्या वेळेला अगदी मणी अम्माईनी एक असं सुचवलं होतं की तुमचा जास्तीत जास्त वेळ लोकांना भेटण्यात जातोय, तर आपण चार्ज करूया त्यांना, ज्याच्यामुळे एकतर कमी होईल आणि आपल्या पार्टीची काय द्रविड कळघम जी पार्टी आहे त्या पार्टीच्या फंडमध्ये ग्रोथ पण होईल. अशा प्रकारे म्हणजे इतकी ह्या लेवलवर जाऊन ती त्यांची काळजी घेत होती.